मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील राज ठाकरेंचा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना दम। राज ठाकरेंच्या हिसक्यानंतर वाहतूक कोंडी सुटली। शिवडी नावाशेवा सिलिंकने रायगडचं वाटोळं होणार। राज यांचा रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा असल्याचा इशारा। लता दीदींवर लवकरच पुस्तक आणणार, राज ठाकरेंची घोषणा। नाट्य संमेलनात राज ठाकरेंकडून लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा। महाराष्ट्रामध्ये 2019 साली कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग, तर 2022 मध्ये आम्ही प्रयोग केला, आता होती गेली कुठं। सत्ता संघर्षावरून फडणवीसांची टोलेबाजी। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट व्हायला हवं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता विरोधकांचं ऑडिट करेल, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत। अजितदादांचा शरद पवारांना टोला, तर बाप कधी रिटायर होत नसतो। जितेंद्र आव्हाडांचाही खरपूस प्रतिटोला। मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, पण कायदा हातात घेतल्यास कारवाई करणार, अजितदादांचा इशारा। तर मराठा समाज अजित पवारांना उत्तर देईल, जरांगेंचं उत्तर। मनोज जरांगेंच्या कुटुंबात आढळली कुणबी नोंद, शिरूर तहसील कार्यालयात आढळली जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद। मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे। मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका। भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा। काही जण खोक्यात बंद झाले, उद्धव ठाकरेंचा टोमणा। लोकसभेसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दक्षिण मुंबईवर दावा। ठाकरे गटाने दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, मिलिंद देवरा यांचा इशारा। सोलापूरमध्ये झालेल्या दगडफेकीचा सीसीटीव्ही फुटेज माझाच्या हाती, मोर्चातलेच काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी, कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।